आता या घटनेमध्ये आमच्या ताईंचा अगदी दुःखद असं ते निधन झालेलं आहे. तर त्यांच्या मागे त्यांचा मोठा मुलगा जो 12वीला शिकत आहे आणि त्यांची लहान मुलगी जी 9वीला शिकत आहे. आता शिक्षणाचा खर्च त्याचा पुढे त्यांचे चुलते आहेत, त्यांचे मामा आहेत, हे सर्वजण मिळून त्यांचं शिक्षण पुढे पूर्णपणे करतीलच. त्याच्या व्यतिरिक्त त्यांच्या काही गरजा आहेत, हे दोन्ही कुटुंब मिळून त्यांना पुढे पूर्णपणे देईल, त्याच्याबद्दल काय संशय नाही. काय करायचं? त्या अशा छोट्या मोठ्या त्यांना घरात बसणं असं मुळात आवडत नसायचं. काही ना काही कुठेही काम कुठे मिळालं, कुठे प्रायव्हेट सर्व्हिसमध्ये, तर ते ड्युटी करायच्या. काही कारणानिमित्ताने जॉबमध्ये कटडाऊन्स आले तर मग दुसरी नोकरी बघायची. आता नुकत्याच त्या दुसऱ्या नोकरीच्या शोधामध्ये होत्या. ती दुसरी नोकरी लागायच्या अगोदरच असा प्रसंग घडला. त्यांच्यावरच अवलंबून होतं सगळं. घराची जबाबदारी एकंदरीत पूर्ण कुटुंब सांभाळून घ्यायची, अशी कोणाही एकावरती नाही. सर्वजण मिळून आपापले सगळे संसार चालवायचे. तुम्ही गव्हर्नमेंटकडे काय तुमचं मागणं आहे या संदर्भात? गव्हर्नमेंटकडे मागणं मुळात एक गोष्ट मी इकडे बोलू इच्छितो की जिकडे मृतदेहाची ओळख करायची होती, उरणमधील हॉस्पिटल, तिकडचं पोलीस प्रशासन, डॉक्टर्स यांनी खूप चांगलं सहकार्य दिलं. त्याच्या व्यतिरिक्त मागणी असं काही नाही, पण मुळात एखादी काही ॲक्शन घ्यायच्या वेळेला तुम्ही एखादी घटनेची वाट पाहू नका. जेव्हा बोटची कॅपॅसिटी कमी असताना तुम्ही त्याच्यामध्ये जास्त भरता, जास्त माणसं असताना त्याच्यामध्ये तेवढे लाईफ जॅकेट्स नसतात. इंडियन नेव्हीची नवीन स्पीड बोट, त्याची इंजिनची ट्रायल घेताना तुम्ही अशा रस्त्यावरती घेता की जिकडे पॅसेंजर बोटची ये जा होते. आणि मुळात हे प्रश्न जे पीडित परिवार आहे त्यांच्याऐवजी हे प्रश्न केले पाहिजे प्रशासनाला, जे बोट ऑपरेट करतात त्यांना, किंवा त्यांच्यावरती हे नियमांचं उल्लंघन होत असून त्यांना दुर्लक्ष करणाऱ्यांवरती. सरकारने काही मदत वगैरे करायची असेल? सरकार सर्वतोपरी आहे आणि आम्हाला नक्कीच आशा आहे की मदतीचा हात नक्कीच सरकारहून पुढे येईल. आणि असं ऐकण्यात सुद्धा आलेलं आहे की महाराष्ट्र सरकार आणि भारत सरकार दोघांनीही काही एक्सग्राशिया अमाऊंट जे आहे पीडितांना मंजूर केलेली आहे. त्याबरोबर कोण होतं त्यांच्या? खरं सांगायचं झालं तर कालच्या घटनेपासून पूर्ण परिवार एवढा त्यांना हादरा बसलेला आहे की बाकीचा काहीच विचार करायची त्यांना अशी म्हणजे कुवत नव्हती, कोणताच विचार करायची त्यांच्यामध्ये अशी क्षमता नव्हती. तर त्यामुळे या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष झालं. आमचं फक्त एकच ध्येय होतं की आमच्या ताईला शोधणे, त्यांचा मानपूर्वक त्यांना अंतिम संस्कार देणे आणि सर्व कुटुंबियांना त्यांचं शेवटचं दर्शन करणे.